हेच उपस्थित राहतील, त्याच्या व्यतिरिक्त कोणी उपस्थित राहू नये. दरम्यान अमर सोमजाई हा संघ मैदानात हजर होतोय. स्टेजच्या उजव्या बाजूला तो अमर सोमजाई, कालचा स्पर्धेतला विजयी संघ. जाकमाता शिस्ते, लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचे. जाकमाता शिस्ते लाईनमॅन विंचवादेवी, आपण लाईनमॅनचं काम पाहायचं आहे. विंचवादेवी हा संघ लाईनमॅनचं काम पाहे. जाकमाता शिस्ते आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये हजर आहे. जाकमाता शिस्ते आपला प्रतिस्पर्धी संघ मैदानामध्ये हजर आहे. आपला नाश चला, जाकमाता शिस्ते आपला प्रतिस्पर्धी संघ वाट पाहत आहे. जाकमाता शिस्ते चालू सामना रंगणार होतो. जाकमाता शिस्ते विरुद्ध अमर संघ श्रीवर्धन या दोन बलाढ्य संघामध्ये हा सामना रंगणार आहे. त्यात पुढील सामना होणार होतो चिंतामाता बोरली विरुद्ध विंचवादेवी बी. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना विनंती आहे, कृपया आपण वेळेची किंमत ठेवायची आहे. कृपया वेळेची किंमत ठेवा. तुम्ही सगळीकडे खेळता, तालुक्यात खेळता, थोडंफार ते वेळेला महत्त्व द्या. रसिक प्रेक्षक आपली वाट बघत असतात. आपल्यासाठी मैदान तयार केलं जातं. सामन्यांचं आयोजन हे आपल्यासाठी केलं जातं, तर कृपया भान ठेवा.
की ही घड्याळ राष्ट्रवादीच्या पक्षाच्या मार्फत वाटली जात आहेत असं काही नाही. राष्ट्रवादीचा 1 रुपया सुद्धा या सामन्यासाठी आलेला नाही हे पण डिक्लेअर करतो. त्यामुळे हे सामने काय राष्ट्रवादीचे नाहीत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमचे उपस्थित आहेत, परंतु ते राष्ट्रवादीचे म्हणून नाही तर आमचे मित्र म्हणून हजर झालेले आहेत हे पण सांगू इच्छितो. आणि हा राष्ट्रवादीचा कार्यक्रम असता तर सेनेचे आमचे नगरसेवक आणि गटनेते हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यामुळे हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही आणि हा आमच्या गावाचा कार्यक्रम आहे. आणि एक वॉच म्हणून हे पुरुषांसाठी खेळ असतो आणि वॉच काहीतरी गेल्या वर्षी मोबाईल दिले होते, यावर्षी आम्ही घड्याळे वाटतोय. पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं वाटू, पण ते कुठल्या एखाद्या पुढच्या वर्षी नांगर वाटले ते शेतकरी पक्षाचे नसतील हे पण लक्षात ठेवा. तसेच प्रेक्षकांमध्ये विलास नलावडे कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धन्यवाद. चालू सामना रंगतो अमर सोमजाई विरुद्ध जागमाता शिस्ते. दोन्ही संघांना एक खुशखबर आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्याला श्री सुरेश गौरव यांच्याकडून 100 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. चालू सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला श्री सुरेश गौरव यांच्याकडून 100 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. चढा ऐकलेला विक्रम यशस्वीरित्या माघारी, त्याला प्रत्युत्तर प्रकाश. झाकमाताचा 1 चढाई बहादर प्रकाश. आणि सुंदर पकड. खेळाडूंसाठी एक सूचना आहे की 1 ग्रॅमचं एक ब्रेसलेट जो सर्वोत्तम खेळाडू होईल त्याला 1 ग्रॅम गोल्डमध्ये ब्रेसलेट आहे याची सुद्धा प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. जो सामना वीर म्हणतात तसं किंवा सर्व गुण संपन्न असा जो खेळाडू असेल त्याला 1 ग्रॅम गोल्डचं ब्रेसलेट देण्यात येईल. चढावरचा होतो संजय दरोत रिकाम्या असतात तंबू शुक्रपर्यंत दाखल, त्याला प्रत्युत्तर चेतन. अमर सोमजाचा चेतन डावखुरा असा हा चढाई बहादर येतो. अमर सोमजाचा 15 रुपये दिवशी प्रदान केलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यात. फुलकावणीचा खेळ मध्यंतरी पुन्हा डाव्या कोपऱ्यात 4 विरुद्ध 1 अशी लढत आणि अतिशय सुंदर पकड. चेतन स्वतः बाद होतोय. गुण संख्येत वाढ होते ती. जाकमाता शिस्तेच्या दरम्यान चढायला जातो स्वप्नील. 10 नंबरचे जसे प्रदान केलेला जाकमाताचा एक उंचपुरा असा हा खेळाडू. भारदार उंचीचा मजबूत बांधत असा हा खेळाडू. उजव्या कोपऱ्यात हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. मध्यंतरी डाव्या कोपऱ्यात अतिशय सुंदर अशी चढाई येते स्वप्नीलची, मात्र तो अजून तरी अयशस्वी आणि तो मागे परततोय. चढावर जात होतो अभि शिपूरकर. कालच्या स्पर्धेतला एक यशस्वी असा चढाई बहादर, एक ऑलराऊंडर म्हणून पाहिलं गेलं असा हा अभि विरुद्ध 5. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी हात मारून गडीपात करण्याचा प्रयत्न आहे तो अभिचा. छान सुंदर अभि, मात्र तो काहीशी हलकीशी चढाई करून मागे परतलाय. व्यासपीठावर उपस्थित विलासजी नलावडे यांचं आगमन झालेलं आहे. हो, तर त्यांचं मंडळाचे अध्यक्ष हरिकाप हे शाल श्रीफळ देऊन सत्कार करतील. चढावर जात होतो पुन्हा एकदा जाकमाता क्रीडा मंडळाचा स्वप्नील. बोआ रेड मध्ये जात होतो स्वप्नील विरुद्ध 6 खेळाडू आहेत ते अमर सोमजाईचे. 1 विरुद्ध 6 अशी लढत. बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा पाहूया त्याला कितपत यश येतंय. काहीसा कॉन्फिडंट दिसतोय तो आपल्या बोनस गुणावर. आणि अतिशय सुंदर चढाई, मात्र अजून तरी यश काही येत नाहीये आणि तो स्वतः बाद. डुअर डायरेक्ट मध्ये एकाही गुणाची कमाई न करता परत आल्यामुळे त्याला बाद घोषित केले जाते. त्याला प्रत्युत्तर सुमेध. अमर सोमजाचा सुमेध. मध्यम बांध्याचा मध्यम उंचीचा हा सुमेध. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी
विलासजी नलावडे यांचा सत्कार हरिकाप करत आहेत. तो मागे परतले, त्याला प्रत्युत्तर संजय. धन्यवाद नलावडे साहेब. तो माघारी परतला आणि मला वाटतं डू ऑर डाय रेडमध्ये जातोय तो श्रुतिक. अमर सोमजाचा श्रुतिक उंचपुरा असा खेळाडू, भारदार उंचीचा. श्रुतिक विरुद्ध 4 अशी लढत. काही गुणांची कमाई करतोय का? उजव्या कोपऱ्यात खोलवर, डाव्या कोपऱ्यात अतिशय खोलवर चढाई होती ती श्रुतिकची आणि तो एका गुणाची कमाई करतोय. सुंदर चढाई होती श्रुतिकची. दरम्यान चढाईवर जात होते योगेश. जाकमाताचा योगेश डावखुरा असा हा चढाई बहादर आहे तो जाकमाताचा. चढाया खरोखरच खूप वाखाणण्यासारखा असतात असा हा खेळाडू. एक नावाजलेलं व्यक्तिमत्वापेक्षा नावाजलेलं खेळाडू म्हणून ज्याला पाहायला येईल असा हा योगेश. तालुक्यात ज्यांचं नाव गरजलं जातं अशा काही खेळाडूंमध्ये याची गणना होते. मात्र तो रिकाम्या आपल्या तंबू सुखरूपणे दाखल. त्याला प्रत्युत्तर चेतन अमर समजायचा. चेतन, वा छान चेतन, सुंदर. उजव्या कोपऱ्यात मध्य 1-3 अशी लढत. यावेळी मात्र तो काही अतिरिक्त प्रयत्न न करता तो मागे परतले. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा योगेश. डू ऑर डाय रेडमध्ये जात होते योगेश. डाव्या कोपऱ्यात 1-7. योगेश विरुद्ध 7 लढत रंगते ती अमर समजायच्या प्रांगणामध्ये. डाव्या कोपऱ्यात बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न ते योगेशचा. पहिला काही यश येते का? मात्र अयशस्वी. योगेश स्वतः बाद होतोय. त्यांनी बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता. आणि अभि शिपूरकर अतिशय सुंदर पक्क चढाई. 2 गाड्यांचा बळी मिळवते. पहिला लोणचा बोजा चढतो जाकमाता शिस्त या संघावर. चालू सामना झाल्यानंतर लगेच रंगणारा सामना येतो म्हणजे विंचवादेवी बी विरुद्ध चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवादेवी ब. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया आपापले संघ मैदानाबाहेर हजर ठेवायचे आहेत. विंचवादेवी ब विरुद्ध चिंचमाता बोरली. चढाईवर जात होतो स्वप्नील. 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला असा स्वप्नील उंचपुरा हा खेळाडू. स्वप्नील विरुद्ध 7 अशी लढत. आताच एका लोणचा बोजा झालाय तो म्हणजे शिस्त या संघावर. आणि तो रिकाम्या आपल्या तंबू सुखरूपणे दाखल. काहीसा अयशस्वी प्रयत्न होतो तो बोनस टिपण्याचा शिस्तेच्या चढ्या बहादरांकडून. चढावर गेला तो चेतन. मध्यम उंचीचा मध्यम बांधाचा असा चेतन डाव्या कोपऱ्यात. चंचल चलाक चपळ चेतन. मात्र तो अयशस्वीरित्या माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा स्वप्नील भारदार उंचीचा असा स्वप्नील. पहिल्या काही गुणांची कमाई करतोय का? आपल्या संघावर एक लोणचा बोजा चढलाय याची जडण ठेवून खेळताना स्वप्नील. नावाजलेल्या खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. आणि अतिशय सुंदर पकडीचा प्रयत्न होता मात्र पकड अयशस्वी होते आणि स्वप्नील 2 गड्यांचा बळी मिळवतोय. सुंदर चढाई होती स्वप्नीलची. त्याला प्रत्युत्तर सुमेध अमर समजायचा सुमेध. उजव्या साडीचा हा खेळाडू. अतिशय सुंदर प्रयत्न होता तो सुमेधचा बोनस गुण टिपण्याचा आणि तो यशस्वी होता का पाहूया. तो यशस्वीरित्या बोनस गुणाची कमाई करून माघारी परतलाय. चढावर गेला तर योगेश विरुद्ध 5 अशी लढत अमर सुमदाच्या प्रांगणामध्ये. डावखुऱ्या चढणीचा हा योगेश. वा छान सुंदर योगेश. पाहूया किती गुणांची कमाई करते आपल्या संघासाठी.
लात म्हणून गडी टिपण्याचा प्रयत्न होता योगेशचा, मात्र अजून तरी अयशस्वी. मात्र तो रिकाम्या प्रथम सुखरूपणे दाखल, त्याला प्रत्युत्तर अभि. अमर समजायचा एक आधारस्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा अभि, ज्याच्या चढ्या फारच सुंदर असतात, खरोखर खूप वाखाणण्यासारख्या चढ्या असतात. त्यात अभिच्या किती गुणांची कमाई करते पाहूया. आणि तो रिकाम्या स्तंभाला तंबू सुखरूपणे दाखल, त्याला प्रत्युत्तर स्वप्नील. मागील चढ्यात ज्यांनी एका गुणाची कमाई केली होती, 2 गुणांची कमाई केली तसा हा स्वप्नील. उंचपुरा हा स्वप्नील. 1-5 लढत मध्यंतरी हात लांब करून गडी बाद करण्याचा स्वप्नीलचा आपल्या उंचीचा फायदा घेतोय का पाहूया. वा, छान सुंदर अतिशय खोल चढाई आहे स्वप्नीलची. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी आणि अतिशय सुंदर एक गड्याची कमाई करतोय, एक गुण मिळवतोय आणि सामना थांबतो. विश्रांतीपर्यंत सामन्यामधला गुणफलक आहे तो म्हणजे अमर समजाई 11 गुण, शिस्ते 4 गुण. विश्रांतीपर्यंत सामन्यामध्ये अमर समजाई हा संघ 7 गुणांनी आघाडीवर आहे. त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चालू सामना झाल्यानंतर लगेच होणारा सामना येतो म्हणजे चिंचमाता बोर्ली विरुद्ध विंचवादेवी ब. चिंचमाता बोर्ली विरुद्ध विंचवादेवी ब. हॅलो. जो सर्वोत्तम खेळाडू आहे निवडला जाईल त्याला 1 ग्रॅम सोन्याचं ब्रेसलेट देण्यात येणार आहे. तर राजेंद्र भगत यांच्याकडून कैलासवासी दत्ता सहदेव गुरव यांच्या स्मरणार्थ ते देण्यात येणार आहे. तरी याची खेळाडूंनी नोंद घ्यावी. विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात होते. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक आहे तो म्हणजे अमर समजाई 11 गुण, शिस्ते 4 गुण. दरम्यान चढावा गेला तर स्वप्नील उंचपुरा 6 खेळाडू. स्वप्नील उजव्या कोपऱ्यात अतिशय खोलवर चढाई स्वप्नीलची पाहूया. गुण टिपण्याचा प्रयत्न करतोय, हात लांब करून गडीबाज करण्याचा प्रयत्न करतोय स्वप्नील. उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी, पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात अतिशय सुंदर चढाई होती, मात्र अयशस्वी माघारी. आणि त्याला प्रत्युत्तर चेतन. अमर समजायचा मध्यम बांधाचा असा हा खेळाडू आहे तो चेतन. चेतन विरुद्ध 6 अशी लढत. हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न चेतनचा, मात्र तो मागे परतले, त्याला प्रत्युत्तर योगेश. जाकमाता शिस्तेचा हा योगेश. डावखुरा चढाई बहादर आहे तो जाकमाता शिस्तेचा. योगेश विरुद्ध 4 अशी लढत. पोया काही गुणांची कमाई करतोय का. अतिशय सुंदर चढाई, मात्र त्याला अजून काही यश येत नाहीये. डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी आणि तो माघारी परतलाय. अजून तितकासा सूर गवसत नाहीये तो म्हणजे जाकमाता शिस्ते या संघाला. चढाव्यावर जात होतं चेतन. चढ्यावर चढ्या होत आहेत, पकडी काय होत नाही आहेत. दरम्यान चढावर गेला तो चेतन. हलकीशी चढाई करतोय आणि तो अयशस्वीरित्या माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर स्वप्नील. परत सामन्याला काही रंगत येते का. स्वप्नील उंचपुरा असा खेळाडू आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवतो का पाहूया. आणि यावेळी मात्र अतिशय सुंदर उंचीचा फायदा उठवत त्याने एका गड्याचा बळी टिपलाय. तर चेतनला बाद केले. त्याला प्रत्युत्तर विक्रम अमर सुंजाचा उंचपुरा भारदार शरीरयष्टीचा असा हा विक्रम. भारदार उंचीचा मजबूत बांधाचा असा खेळाडू विक्रम उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी. आणि अतिशय सुंदर पकड होते ती विक्रमला. विक्रम स्वतः बाद. अतिशय सुंदर पकडीचं प्रदर्शन पाहायला मिळालं जाकमध्ये शिस्ती या संघाकडून. दरम्यान एक खेळाडू बदली होतोय तो अमर समजाईच्या प्रांगणामध्ये.
कालच्या स्पर्धेतला यशस्वी असा हा डिफेंडर म्हणून वाणी तो आतमध्ये येतोय, त्याला चढायला जातो स्वप्नील. मागच्या चढाईतला यशस्वी असा चढाई बहादर आहे तो स्वप्नील आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवतो. एका गड्याचा बळी मिळवला होता हा स्वप्नील उजव्या कोपऱ्यात. अतिशय खोल चढाई आणि अतिशय सुंदर पकड. स्वप्नील यावेळी मात्र बाद होतोय. खरोखर एक खेळाडू बदली केला होता आणि त्या खेळाडूने आपलं काम मात्र चोख बजावलंय असा तो वाणी. अतिशय सुंदर पकड होती. डू ऑर डाय रेड, माफ करा, सुपर टॅकल होते ती स्वप्नीलला. चढावर गेला तो सुमेध. सुमेध मध्यमानाचा मध्यमुचीच असा सुमेध. सुमेध विरुद्ध 6 अशी लढत रंगते ती जाकमाता शिस्तीच्या प्रांगणामध्ये. मात्र सुमेध काहीसा अतिरिक्त प्रयत्न न करता तो माघारी परत आहे. त्याला प्रत्युत्तर योगेश. योगेश विरुद्ध 3 अशी लढत. योगेश मात्र औपचारिकता पूर्ण करून माघारी येतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा सुमेध. सुमेध विरुद्ध 6 अशी लढत. पाहूया कोण यशस्वी होतोय. सुमेध उजव्या कोपऱ्यात हुलकावणीचा खेळ करतोय. मध्यंतरी पुन्हा एकदा उजव्या कोपऱ्यात हात लांब करून गडीपात करण्याचा प्रयत्न, लात मारून गडीपात करण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. अतिशय सुंदर प्रयत्न होता तो सुमेधचा आणि त्याने एका गड्याची कमाई केली, एका गुणाची कमाई केली आहे. गडी बाद केलाय तो जाकमाता शिस्तेचा. मागच्या चढाईमध्ये स्वप्नीलला जे पकड केली तसं वाणी या खेळाडूला जितेंद्र केळसकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. वाणी चढावर गेला तर योगेश डाव्या कोपऱ्यात. मात्र अजूनही अयशस्वी असा हा योगेश तो माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर राहुल. अमर सुंदरचा कर्णधार पदाचा किताब बहाल केला जातो असा हा राहुल. मधला कोपरा रक्षक आपली जबाबदारी चोख बजावतो आणि तितकीच चोख जबाबदारी सांभाळतो तो म्हणजे चढाईची सुद्धा राहुल. यावेळी तो माघारी परतलाय. शिवम वाणी. आपण जी पकड केली त्यासाठी आपल्याला पारितोषिक आलंय ते म्हणजे 100 रुपयांचं श्री जितू केळसकर यांच्याकडून. सिद्धांत वाणी. सामना संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. चढायला जात होतं पुन्हा एकदा योगेश. ज्याला अजूनही आपल्या चढाईचा सूर गवसलेला नाही असा योगेश डाव्या कोपऱ्यात. सामना संपला शेवटची 5 मिनिटं. 14 गुण अमर सुमजई, 6 गुण जाकमाता शिस्ते. चढावर गेला तर योगेश. पाहूया काय करतोय का, काही गुणांची कमाई करतोय का आपल्या संघासाठी. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर जाणीव ठेवणार. योगेश डाव्या कोपऱ्यात हुलकावणीचा खेळ. अतिशय सुंदर अशी चढाई असते योगेश. वा छान सुंदर योगेश. अतिशय सुंदर चढाई योगेशची. पाहूया त्याला किती यश मिळते. आणि यावेळी योगेश बाद. त्याला प्रत्युत्तर सुमेध. सुमेध विरुद्ध 4 अशी लढत रंगते ती जाकमाता शिस्तीच्या प्रांगणामध्ये. सामन्याला अजून तरी काही रंगत येत नाहीये. अपेक्षेप्रमाणे सामना रंगतदार अवस्थेत जात नाहीये. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. मात्र अजूनही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत नाही तो जाकमाता शिस्ते हा संघ. चढावर जाते तो वाणी. श्रुतिक. अमर सुमदेचा श्रुतिक उंच पुरासा हा खेळाडू. एक उत्कृष्ट चढाई बहादर आहे तो. अमर सुमदेचा 3 नंबर जशी प्रदान केलेला खेळाडू उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी उजव्या कोपऱ्यात. अतिशय सुंदर चढाई आणि यशस्वी. जसं म्हटल्याप्रमाणे यशस्वी चढाई बहादर पुन्हा एकदा यशस्वी होते आणि एक गुणाची कमाई करतो. एक गड्याचा बळी मिळवते. चढाईवर जाते तो जाकमाताचा प्रकाश उजव्या कोपऱ्यात. बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न तो प्रकाशचा आणि यशस्वी चढाई होती ती प्रकाशची. एक बोनस गुणाची कमाई करतो. दरम्यानची चढाईवर गेला तो चेतन विरुद्ध 3. एक गुणवान खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं जातं असा हा चेतन. आणि तो
आपली जबाबदारी चोख बजावत वेळेचा सदुपयोग करत माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर प्रकाश. मागील चढाईतला यशस्वी चढाई बहादर लातून गडी बाद करण्याचा प्रयत्न प्रकाश आणि यावेळी अतिशय सुंदर पकड. प्रकाश बाद होते. अभिषेक बोरकर आपलं काम चोख बजावतोय. वा छान चढावर गेलाय तो चेतन. पुन्हा एकदा दरम्यान चालू सामना झाल्यानंतर लगेच होणारा सामना आहे तो चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवादेवी ब. चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवादेवी ब. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया आपण आपला संघ मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चिंचमाता बोरली विरुद्ध विंचवादेवी ब. चेतन माघारी परतलाय. चढ्यावर जातोय तो जाकमाता शिस्तीचा एक नौखा चढाई बहादर. मात्र तो रिकाम्या सर्वतंब सुखरूपणे दाखल आणि डुअर डाय रेड स्पेशालिस्ट श्रुतिक अमर समजत श्रुतिक विरुद्ध 2 अशी लढत. डुअर डाय रेड मध्ये गेला तर श्रुतिक उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात आणि अतिशय सुंदर चढाई. खरोखर डुअर डाय रेड स्पेशालिस्ट ज्याला म्हटलं जातं त्याला तो कीर्तीला साजेसं काम करतोय आणि 2 गुणांची कमाई करतोय. पुन्हा तर लोणचा बोजा चढतोय जाकमाता शिस्ती या संघावर. दरम्यान चढावर गेला तर योगेश डावकुरा चढीचा हा योगेश बोनस गुण टिपण्याचा प्रयत्न होता मात्र यशस्वी होतोय. 1 गड्याची कमाई करतोय. 1 गुणाची कमाई करतोय. गड्याचा बळी मिळवतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा चेतन त्याची निदान रेषा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय तो जाकमाता शिस्ती या संघाकडून. कितपत यश मिळतो तो जाकमाता शिस्ती या संघाला पाहूया. चेतन विरुद्ध 7 आणि अतिशय सुंदर पकड स्वप्नील कडून. चेतन बाद. त्याला प्रत्युत्तर योगेश. मागच्या चढाईतला यशस्वी चढाई बाद योगेश आपलं खातं उघडतोय 1 गुणांनी आणि डाव्या कोपऱ्यात मध्यंतरी लात म्हणून गडीपात करण्याचा प्रयत्न योगेशचा. वा छान सुंदर असा योगेश. पाहूया किती गुणांची कमाई यावेळी करतोय मात्र अयशस्वी माघारी. त्याला प्रत्युत्तर श्रुतिक डुअर रेड स्पेशालिस्ट आहे तो श्रुतिक उजव्या कोपऱ्यात आणि सुंदर चढाई. पुन्हा एकदा 1 गड्याचा बळी मिळवतोय. 1 गुणाची वाढ होते ती अमर सोमजाईच्या. चढाईवर गेलाय तो योगेश बोनस गुणाची कमाई करतोय. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत आणि काहीशी हारागिरी केली जाते ती योगेश कडून. तो स्वतः बाद. सुशांत यशस्वी होऊन 1 गुणाची कमाई करून माघारी परतलाय. त्याला सामना संपतोय. सामना जिंकतोय तो अमर सोमजाचा संघ. यशस्वी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि जाकमाता शिस्ते आपले आभार. जाकमाता शिस्ते कृपया लाईनअप करून घ्यायचे. जाकमाता शिस्ते आणि अमर सोमजाई दोन्ही संघ कृपया आपण थांबायचंय. अमर समजाई या संघासाठी प्रभावतीची उपाध्याय यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तसेच